नमस्कार. आज आपण चॅप्टर 3 मधलं पुढचं पार्ट कंटिन्यू बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेंडलचे 3 लॉज पाहिले होते आणि वेगवेगळे जे रेशिओज त्यांनी डायहायब्रिड आणि मोनोहायब्रिड क्रॉस करून जे रेशिओज आपल्याला मिळाले होते ते पाहिले होते. जेनेटिक्स हा विषय इंटरेस्टिंग आहे, पण आपल्याला कन्सेप्ट्स, त्याचे बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर असले पाहिजेत. जर आपले कन्सेप्ट्स क्लिअर असतील तर खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे आणि त्याची जी हिस्ट्री आहे ती पण खूप इंटरेस्टिंग आहे. आता मेंडल नंतर काय झालं, मेंडलनी लॉज केले आणि ते काय एवढे प्रसिद्ध झाले नाहीत. आणि नंतर काही खूप वर्षानंतर 1900मध्ये, हे 1800ची गोष्ट आहे, तर 1900मध्ये शेवटी वेगवेगळ्या सायंटिस्टनी परत ते डिस्कवर केले. त्यांना तेच हे मिळाले, रिझल्ट्स मिळाले. काही जणांना ते रिझल्ट्स मिळाले नाही आणि मग त्यांनी वेगवेगळे थिअरीज त्याच्यानंतर त्यांनी प्रपोज केले. पण सुरुवात कामाची जी होती ती मेंडलनी केली होती. त्यामुळे मेंडल इज नोन ॲज फादर ऑफ जेनेटिक्स. आता आपण पुढे जाऊयात. आपण पुढे डिव्हिएशन्स बघणार आहोत की मेंडलनी जे लॉज केले होते त्यापेक्षा वेगळे रिझल्ट्स का आले आणि कुठे कुठे आले ते आपण डिव्हिएशन्स बघणार आहोत नंतर. त्याच्या आधी आपण हे थोडंसं डिस्कस करू थोडक्यात की मेंडलचं जे काम होतं ते का ॲक्सेप्ट झालं नाही लवकर. तर खूप वर्ष ते मेंडलचं काम जे होतं ते अननोन राहिलं होतं. नंतर 1900मध्ये मायक्रोस्कोपी, म्हणजे बेसिक मायक्रोस्कोपी सुरू झाली. तर मग सायंटिस्टना सेल्स बघायला मिळायला लागलं आणि सेल्समध्ये न्यूक्लियस त्यांना दिसू लागले. त्यामुळे मेंडलची जी थिअरी होती ते स्लोली ते हळूहळू ॲक्सेप्टन्समध्ये घेऊ लागली. याच्यात आपण बघणार आहोत की पहिली गोष्ट ते का ॲक्सेप्ट नाही झाली. एकतर हे की मेंडलनी मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स वापरले होते. आता मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स बायोलॉजीमध्ये कोणी वापरलं नव्हतं त्याच्या आधी, त्यामुळे पहिली गोष्ट ते ॲक्सेप्ट झालं नाही. दुसरं म्हणजे मेंडलनी काय प्रपोज केलं की जे फॅक्टर्स आहेत ते स्टेबल आहेत, ते सेपरेट राहतात, ते कुठेही मिक्स होत नाही. पण जे आपल्याला कॅरेक्टर्स जे दिसून येतात प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल्समध्ये, तर आपल्याला असं दिसतं की ते मिक्स झालेत कॅरेक्टर्स. त्यामुळे त्याला ॲक्सेप्टन्स मिळालं नाही. ते दुसरी गोष्ट होती. सो फर्स्ट वॉज मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉन ब्लेंडिंग. जे मेंडलनी सांगितलं की नॉन ब्लेंडिंग आहे, पण आपल्याला जे दिसायचं फिनोटिपिकली जे दिसायचं दॅट इज ब्लेंडिंग. लोकांना ते जास्त ब्लेंडिंगकडे वाटलं, त्यामुळे ॲक्सेप्ट झालं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे फॅक्टर्स तो म्हणत होता ते कोणीही व्हिज्युअली जीन्स किंवा न्यूक्लियस हे सगळं काहीच पाहिलेलं नव्हतं. सो फिजिकली त्याचं काही प्रूफ नव्हता तेव्हा तेव्हा त्याचं पुरावे तेवढे नव्हते. ओके, त्याच्यामुळे हे ॲक्सेप्ट झालं नाही. नंतर 1900मध्ये 3 सायंटिस्ट त्यांनी वेगवेगळ्या त्यांचा स्वतःचा रिसर्च करून ते ऑलमोस्ट त्या सेम कन्क्लुजनला आले. ह्युगो डिव्हराईज, वॉन शर्माक आणि कॉरेन्स हे 3 सायंटिस्ट होते ज्यांनी इंडिपेंडेंटली हेच काम, मेंडलचं काम जे आहे ते त्यांनी त्यांच्या लॅबमध्ये करून पाहिलं आणि त्यांना कळलं की सेम रिझल्ट्स आले. त्यामुळे मेंडलच्या कामाला परत प्रसिद्धी मिळाली. ओके, याच्यानंतर काय झालं, लोकांना आता क्रोमोझोम्स माहिती झाले. मायक्रोस्कोपी इन्व्हेंट झाल्यानंतर क्रोमोझोम्स माहिती झाले. मग क्रोमोझोम्स माहिती झाल्यानंतर परत वेगवेगळे सायंटिस्ट होते, सॅटन आणि बॉवरी. हे 2 सायंटिस्ट आपल्या लॅबमध्ये वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम्सवर काम करत होते आणि त्यांनी एक क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स त्यांनी प्रपोज केला. सो हे सेल डिव्हिजन आणि हे पाहिल्यानंतर सटन होता तो मिओसिस स्टडी करत होता ग्रासहॉपर, ऑब्व्हियसली गॅमेटिक सेल्समध्ये, ग्रासहॉपर टेस्टीजमध्ये. आणि बोवरी जो होता तो सी अर्चिन डेव्हलपमेंट स्टडी करत होता. तर या दोघांनी मिळून हे क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स प्रपोज केलं. आणि असं दिसून आलं की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स त्यांनी जे प्रपोज केलं दॅट इज मेंडलचे जे लॉज होते ते एकदम हँड इन हँड जात होते. दोन्ही जे आहेत आपण जर कम्पेअर केले तर दोन्ही कोरिलेट करतात एकमेकांशी. तर आपण बघूयात की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स काय म्हणतं आहे.
ते म्हणते फर्स्टली दॅट क्रोमोझोम्स जेनेटिक मटेरियल, म्हणजे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन पास ऑन होती ती क्रोमोझोम्स थ्रू, ज्याला मेंडलनी फॅक्टर म्हटलं होतं आपण त्याला. क्रोमोझोम्सचा एक पार्ट म्हणजे जीन. सो इव्हेंच्युअली जीन आहे जे कॅरी ओव्हर करतं जेनेटिक मटेरियल. सो याच्यात काय होतं की न्यूक्लियस ऑब्व्हियसली कंटेन्स क्रोमोझोम्स, आणि हे क्रोमोझोम्स जे इनहेरिटेबल असतात. इनहेरिटेबल असल्यामुळे त्यांना पिढी फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते ट्रान्सफर होतं. दुसरी गोष्ट ते म्हणतात की पेरेंट्स आणि जे ऑफस्प्रिंग आहे त्यांच्यामधला जो लिंक आहे ते हे गॅमेट सेल्स आहेत. सो गॅमेट्स आर द लिंक बिटवीन पेरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. पुढे ते हे म्हणतात की जे गॅमेट्स हॅप्लॉइड होते, म्हणजे त्यांचा क्रोमोझोम नंबर हाफ झाला होता, ते फर्टिलायझेशन झाल्यानंतर डिप्लॉईड होतात. म्हणजे जे डिप्लॉईड ओरिजिनल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते परत रिस्टोर होतात फर्टिलायझेशन झाल्यानंतर. सो रिस्टोरिंग क्रोमोझोम नंबर. आता आपण बघूयात कंपॅरेटिव्ह की क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आणि मेंडलचे जे लॉज होते ते कसे पॅरलली चालतात. पहिली गोष्ट म्हणजे मेंडलनी सांगितलं होतं की हे फॅक्टर्स असतात ते एक आईकडून येतात, ते पेअर्समध्ये आहेत हे त्यांनी सांगितलं होतं. सो क्रोमोझोम्स पण पेअरमध्ये असतात आणि त्यांना आपण जेव्हा ते सिमिलर क्रोमोझोम्स असतात तेव्हा त्यांना आपण होमोलॉगस क्रोमोझोम म्हणतो. हे आपण मागे पाहिलेलं आहे. त्याची इमेज पण आपण पाहिली आहे की होमोलॉगस क्रोमोझोम जे एकसारखे असतात स्ट्रक्चरली फंक्शनली, जे त्यांना जीन्स त्याच्यावर मोस्टली सेम असतात. तर मग हे क्रोमोझोम पेअर होतात मियोसिसच्या वेळेस अँड दे आर होमोलॉगस क्रोमोझोम. सो मेंडलनी तेव्हा हे सांगितलं होतं की फॅक्टर्स जे असतात ते पेअरमध्ये येतात. एक आईकडून येतं क्रोमोझोम, एक वडिलांकडून येतं. सो हे पण मेंडलनी तेच सांगितलं होतं. हे जे पेअर क्रोमोझोम्स असतात हे परत जेव्हा मियोसिस होतं तेव्हा ते सेपरेट होतात आणि एका गॅमेटमध्ये एकच क्रोमोझोम जातो. तर हे पण मेंडलनी लॉ ऑफ सेग्रिगेशनमध्ये हेच सांगितलं होतं की अलील्स जे आहेत ते सेपरेट होतात. म्हणजे अलील्स म्हणजे काय, फॉर्म्स झाले, राईट. कॅपिटल टी स्मॉल टी, हे कॅपिटल टी स्मॉल टी सेपरेट होतात गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस, आणि मग एक गॅमेट जो आहे इंडिव्हिज्युअली परत कुठल्याही गॅमेटसोबत जेव्हा फ्यूज होतो तेव्हा नवीन कॉम्बिनेशन तयार होतं. आणि लास्ट पॉईंट होता तो इंडिपेंडंट असॉर्टमेंटचा होता. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात लास्ट पॉईंट पाहिला होता की जे अलील्स आहेत ते कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये येऊ शकतात. शेवटी देर इज नो फिक्स्ड कॉम्बिनेशन की असंच यायला पाहिजे असं नाही आहे. कुठल्याही इक्वल प्रॉबॅबिलिटीमध्ये हे जेवढे पेअर्स आहेत, फॉर एक्झाम्पल ह्युमनमध्ये 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत, राईट. तर 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स कुठल्याही कॉम्बिनेशनमध्ये एकत्र येऊ शकतात, असॉर्ट होऊ शकतात गॅमेट्समध्ये. सो हे पण यांनी पाहिलं होतं. सो देअरफॉर क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स हे मेंडलचं काम जे आहे हे सपोर्ट करतं कम्प्लिटली. याच्यामध्ये एक असं आहे की जेव्हा एक हायपोथेसिस असतो, ते हायपोथेसिसचं नंतर त्याची थिअरी बनते. तर हे जेव्हा जास्त लोक काम करत राहतात लॅबमध्ये आणि त्यांना जेव्हा रिझल्ट्स मिळतात, सायंटिफिक रिझल्ट्स मिळतात, तेव्हा हे जे काम बेस ज्याचं होतं त्याच्यावर मग अजून काम वाढत जातं आणि मग त्याला सॉलिड फाउंडेशन मिळतं. सो देन इट बिकम्स अ थिअरी. तर तसं हे फायनली क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स फायनल झालं. ओके, आता याच्या पुढे आपण डिव्हिएशन्स बघूयात की मेंडलच्या लॉजमधून कुठले वेगवेगळे रिझल्ट्स पण मिळाले. असं नाही आहे की सगळ्या प्लांट्समध्ये किंवा सगळ्या ॲनिमल्समध्ये मेंडलचे लॉज जे आहेत ते सक्सेसफुल होऊ शकतात. तर डिव्हिएशन्स बघूयात आता आपण कुठले असू शकतात. काही कन्क्लुजन्स जे होते मेंडलचे ते असे होते की वन जीन, सिंगल ट्रेट, वन कॅरेक्टर, वन जीन, आणि वन जीनचे 2 अलील्स. दॅट वॉज द फर्स्ट थिंग, राईट. वन ट्रेट, वन जीन अँड 2 अलील्स. हे जे 2 अलील्स असतात ते सेपरेट आहेत, म्हणजे ते इंडिव्हिज्युअल आहेत आणि ते इंडिव्हिज्युअली गॅमेट्समध्ये जातात. आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शन असतो कुठे, कॅपिटल टी स्मॉल टी. कसं, कॅपिटल टी इज डॉमिनंट आणि स्मॉल टी इज रेसेसिव्ह. म्हणजे कॅपिटल टीचं कॅरेक्टर जो आहे टॉलनेसचा तो एक्सप्रेस होतो, पण स्मॉल टीचा जो आहे तो एक्सप्रेस होत नाही. आणि हे वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवरती प्रेझेंट असतात आणि हे इंडिपेंडेंटली असॉर्ट होतात. इंडिपेंडेंट असॉर्टमेंट तेव्हाच घडतं, हे आपण व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की
इंडिपेंडंट असॉर्टमेंट तेव्हाच घडू शकतं जेव्हा हे जे फॅक्टर्स आहेत, हे अलील्स जे आहेत, हे वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर असतील तेव्हाच. जर ते एकाच क्रोमोझोमवर आले तर हे इंडिपेंडेंटली असॉर्ट होऊ शकत नाही. मग आता आपण डिव्हिएशन्सकडे जाऊयात. आता काय होऊ शकतं, जर हे वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवरती असले तरी त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असू शकतं. दोन जीन्समध्ये, दोन अलील्समध्ये इंटरॅक्शन असू शकतं. तर हे इंटरॅक्शनमुळे काय होऊ शकतं, देर कॅन बी डिफरंट कॅरेक्टर्स डेव्हलप, नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. फॉर एक्झाम्पल, याला आपण निओमेंटलिझम म्हणतो. म्हणजे मेंडलचे जे लॉज होते त्याच्यापेक्षा काही वेगळं या इथे प्रपोज करतात आणि इथे दिसून येतं आपल्याला. इनहेरिटन्स आहे, पण इनहेरिटन्सचा पॅटर्न जो आहे तो वेगळा आहे. एक जीनचा जो फिनोटिपिक एक्सप्रेशन आहे तो दुसऱ्या जीनमुळे चेंज होऊ शकतो. आता याच्यात दोन प्रकार असू शकतात. एक आहे इंट्राजेनिक, म्हणजे एकाच क्रोमोझोमवरती दोन जीन्स आहेत आणि ते इंटरॅक्ट होतात, इंट्राजेनिक विदिन द सेम जीन. आणि इंटरजेनिक म्हणजे दोन वेगवेगळे जीन्स आहेत आणि त्यांच्यामधलं. मग ऑब्व्हियसली जेव्हा दोन वेगळे जीन्स आहेत तर जीन्स भरपूर आहेत, राईट. इन 23 क्रोमोझोम्सवर जीन्स आपण अलोकेट करतो की या क्रोमोझोमवर हे जीन्स आहेत, ते जीन्स आहेत. तर हे इंटरॅक्शन जास्त कॉम्प्लिकेटेड आहे, कारण प्रत्येक क्रोमोझोमवर जेवढे जीन्स आहेत जर ते एकमेकांशी इंटरॅक्ट झाले तर कॉम्प्लिकेशन्स वाढतात ऑब्व्हियसली. तर पहिलं जे सिम्पल आहे ते इंट्राजेनिक आहे. सो पहिला आहे तो अलील्स ऑफ द सेम जीन, कॅपिटल टी स्मॉल टीमध्ये जे इंटरॅक्शन होतं दॅट इज इंट्राजेनिक. याच्यामध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल्स तुम्हाला स्टडी करायचे आहेत. एक आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स, दुसरा आहे कोडॉमिनन्स आणि तिसरा आहे मल्टिपल अलील्स. हे 3 इंटरॅक्शन्स तुम्हाला इंट्राजेनिक इंटरॅक्शन्समध्ये स्टडी करायचं. म्हणजे दोन अलील्स आहेत, एक कॅपिटल टी स्मॉल टी फॉर एक्झाम्पल, आणि त्यांच्यामधलं इंटरॅक्शन. दुसरं आहे दोन वेगवेगळे जीन्स. याचं एक्झाम्पल तुम्हाला जे स्टडी करायचं ते प्लिओट्रॉपी आहे. याच्या व्यतिरिक्त अजून आहेत फिनॉमिनन लाईक एपिस्टॅसिस आहे किंवा सप्लिमेंटरी इंटरॅक्शन आहे. पण हे तुम्हाला इथे 12वीच्या सिलेबसमध्ये नाही आहे. ते तुम्ही नंतर जर ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही एंटर केलं तर तेव्हा तुम्हाला ते शिकायला मिळेल. सो द सेकंड टाईप इज इंटरजेनिक, की अलील्स ऑफ डिफरंट जीन्स, दोन वेगवेगळे जीन्स आहेत आणि त्यांच्या अलील्समध्ये डिफरंट क्रोमोझोम्समध्ये हे इंटरॅक्शन घडतं आहे. तर याचं एक्झाम्पल जे तुम्हाला स्टडी करायचं आहे दॅट इज प्लिओट्रॉपी. ओके. त्याच्यासोबत भरपूर आहे, पॉलिजीन्स आहे, एपिस्टॅसिस आहे, सप्लिमेंटरी, कॉम्प्लिमेंटरी, पण तुम्ही बाकी काही स्टडी नाही करणार. ओके. सो फर्स्ट वी विल लुक ॲट इंट्राजेनिक इंटरॅक्शन. पहिलं इंट्राजेनिकमध्ये फर्स्ट वन इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. सो हे स्टडी केलं होतं मिराबिलिस जलापा नावाच्या फुलांमध्ये. मराठी त्याला गुलबक्षी म्हणतात. आणि इथे पिंक कलरचा फूल असतो आणि व्हाईट कलरचा फूल असतो. भरपूर कलर्स आहेत त्याच्यात, येलो वगैरे पण दिसतं, पण इथे आपण कन्सिडर करताना पिंक आणि व्हाईट बघतो. ओके. आता पिंक आणि व्हाईट ऑब्व्हियसली पिगमेंटमुळे, आपण हे आधीसुद्धा डिस्कस केलं होतं, जेव्हा पिगमेंट प्रेझेंट असतं तेव्हा पिंक होतं, जेव्हा नसतं तेव्हा व्हाईट होतं. तर याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड आहे, आयदर यू शुड गेट पिंक फ्लावर्स ऑर यू शुड गेट डार्क पिंक किंवा रेड म्हणूयात, रेड आणि व्हाईट. तर रेडच्या ऐवजी आपल्याला त्याचा एक इंटरमिजिएट कलर मिळतो आहे, म्हणजे एक्झॅक्टली या कलरपेक्षा लाईट कलर मिक्स केला. जर तुम्ही रेड आणि व्हाईट मिक्स केलं तर तुम्हाला पिंक कलर मिळेल, राईट, पेंटमध्ये. तसंच आहे, हे एक लाईट इंटरमिजिएट कलर मिळतं आहे. मग F1 जनरेशन. ओके, ठीक आहे, F1 जनरेशनमध्ये या दोघांच्या मधला एक कलर मिळतो आहे. पण F1ला जर क्रॉस केलं, ओके, दोन अलील्स जे आहेत हे पार्शल एक्सप्रेशन दाखवतो, म्हणून आपल्याला इंटरमिजिएट कलर मिळाला. म्हणजे रेड पण कम्प्लिटली एक्सप्रेस होत नाही आहे आणि जे व्हाईट आहे ते पण कम्प्लिटली सप्रेस होत नाही. म्हणजे व्हाईट आहे आणि रेड पण आहे, त्यामुळे ते पिंक झालं. आता F1 जनरेशनला जर सेल्फ पॉलिनेशन केलं तर काय होतं आहे, आपल्याला ओरिजिनल पिंक रेड कलर मिळतो आहे, रेड पिंक कलर मिळतो आहे. आणि हे जे दोन आहेत मधले, हे इंटरमिजिएट कलर आहे, हे दोन मिळत आहेत. आणि एक जो आहे प्युअर व्हाईट मिळतो आहे. म्हणजे 1:2:1 हा फिनोटिपिक रेशो आहे
आणि जिनोटिपिक रेशो जर पाहिला तर तो पण 1:2:1 आहे. मेंडलचं जर मोनोहायब्रिड क्रॉस तुमच्या लक्षात असेल, कॅपिटल टी स्मॉल टी, तर आपल्याला काय दिसून येतं, फिनोटिपिक रेशो 3 टॉल 1 डॉर्फ, म्हणजे क्लिअर कट डिस्टिंक्शन आहे. 3 टॉल प्लांट्स मिळतात आणि 1 डॉर्फ मिळतं. इथं तसं नाही आहे. आपल्याला 3 रेड आणि 1 व्हाईट मिळत नाही आहे. आपल्याला 1 रेड मिळतो आहे, 2 इंटरमिजिएट पिंक कलरचा मिळत आहेत आणि 1 व्हाईट कलरचा फ्लावर मिळतो आहे. सो दिस इज शोईंग, इंडिकेटिंग दॅट मेंडलचा लॉ इथे फॉलो होत नाही आहे. मोनोहायब्रिड क्रॉसचा जो होता डॉमिनंट रिसेसिसचा, तो इथे फॉलो होत नाही आहे. याच्यामध्ये असं होतं आहे की इनकम्प्लीट डॉमिनंटचं, म्हणजे रेड आहे पण त्याला पूर्णपणे डॉमिनंट तो होऊ शकला नाही व्हाईटवरती, त्याच्यामुळे इंटरमिजिएट कलर तयार झाला. सो 1 अलील, सपोज फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी डब्ल्यू किंवा काहीतरी घेतलं, तर इथे डार्क पिंक आणि लाईट पिंक हे 2 प्रकारचे फ्लावर्स त्याच्यामुळे मिळतात की 1 अलील कॅनॉट सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ दी अदर. सो इंटरमिजिएट F1 हायब्रिड. रेड इज विथ व्हाईट, कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल आर. तर हे त्यांनी याच्यात कलर असं दाखवलं आहे, कॅपिटल आर स्मॉल आर. आणि जेव्हा हे ऑफस्प्रिंग्स होतात तेव्हा इथे ऑब्व्हियसली कॅपिटल आर स्मॉल आर आणि हे दोन्ही एक्सप्रेस झाल्यामुळे इथे लाईट पिंक कलर निर्माण झाला. आणि इथे F1 जेव्हा आपण क्रॉस करतो तेव्हा F1 जनरेशन क्रॉस केल्यामुळे आपल्याला हे गॅमेट्स मिळू शकतात. जिनोटिपिक रेशो इज 1 कॅपिटल आर म्हणजे कम्प्लिटली पिंक कलरचा 1 मिळाला, 2 जे आहे ते कॅपिटल आर स्मॉल आर म्हणजे इंटरमिजिएट कलर मिळाला आहे, आणि 1 जो आहे तो स्मॉल आर दॅट इज व्हाईट. सो यू गेटिंग द फिनोटिपिक रेशो अँड जिनोटिपिक रेशो सेम. ठीक आहे. हे तुम्ही परत क्रॉस जर केलं आणि तुम्ही स्वतः जर राईट डाऊन केलं तर तुम्हाला हे रिझल्ट्स कळतील. त्यामुळे आत्ता जरी तुम्हाला कळलं असेल तरी परत एकदा राईट डाऊन करा, नोट डाऊन करा आणि तुम्ही स्वतः ते रिझल्ट्स काढा, म्हणजे तुम्हाला कळलं आहे की नाही हे लक्षात येईल. दुसरा जो टाईप आहे तो आहे कोडॉमिनन्सचा. कोडॉमिनन्स यांनी कॅटलमध्ये आपण जो एक्झाम्पल बघणार आहोत टेक्स्टमधला, तो कॅटल कोट कलर. कॅटलला जी कोट असते त्यांची जी आपण ज्याच्यातून लेदर बनवतो त्याला एक कोट असतो, त्याला हेअर असतात, राईट, केस असतात. तर हे केसांच्या रंगावरती हे कोडॉमिनन्स दिसतं. फॉर एक्झाम्पल रेड कलरचा जो कॅटल आहे त्याला जर व्हाईट कलरच्या कॅटलसोबत क्रॉस केलं, ऑब्व्हियसली ही फिमेल आणि ही मेल. आता लक्षात घ्या हे कॅटल आहे त्यामुळे इथे सेल्फिंग होणार नाही, इथे नेहमी आपल्याला क्रॉस मेल फिमेलमध्ये क्रॉस करावं लागणार आहे. तर याचे गॅमिट्स काय आहेत, कॅपिटल आर गॅमेट येईल, डब्ल्यूचं कॅपिटल डब्ल्यू असं गॅमेट येईल. आणि जेव्हा हे मिक्स होतात तेव्हा इंटरमिजिएट कलर तयार होतो आहे, दॅट इज रोवन कलर म्हणतात त्याला. एक कॅपिटल आर आहे अलील आणि एक डब्ल्यू आहे. तर या रोवन कॅटलमधलं जेव्हा त्याला अजून एक रोवन कॅटलसोबत जेव्हा आपण क्रॉस करतो, तर 2 रोवन कॅटलला जर क्रॉस केलं तर आपल्याला काय रिझल्ट मिळतो, हे गॅमिट्स याचे कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि रिझल्ट्समध्ये मग आपल्याला एक कम्प्लीट रेड मिळतो परत कॅपिटल आर. 2 जे आहेत ते कॅपिटल आर कॅपिटल डब्ल्यू आणि एक शेवटचा आहे तो कॅपिटल डब्ल्यू व्हाईट. म्हणजे जिनोटिपिक रेशो आणि फिनोटिपिक रेशो सेम आहे, 1:2:1, इनकम्प्लीट डॉमिनन्स सारखाच. पण याच्यात डिफरन्स आहे कोडॉमिनन्स. नावावरनं लक्षात येतं, असं नाही आहे की एक एक्सप्रेस होतो आहे पण पूर्णपणे एक्सप्रेस होत नाही आहे, इनकम्प्लीट एक्सप्रेशन नाही आहे. हा पण एक्सप्रेस होतो आहे आणि व्हाईट पण एक्सप्रेस होतो आहे, दोघंही इक्वली एक्सप्रेस होत आहे. त्याच्यामुळे काय होतं आहे, दोन्हीचं इक्वल एक्सप्रेशन असल्यामुळे हे आपल्याला फिनोटिपिक रेशो आणि जिनोटिपिक रेशो मेंडलपेक्षा वेगळं मिळतात. 1:2:1, आपल्याला 3:1 रेशो इथे पण मिळत नाही आहे. So this is codominance, कि both alleles express themselves equally in the F1. रेड कोट कलर आणि व्हाईट कोट कलर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे सगळं. बोथ ट्रेट्स इक्वली एक्सप्रेस्ड आणि त्यामुळे काय झालं, F2 जनरेशनमध्ये दोन्हीचं इक्वल एक्सप्रेशन असल्यामुळे आपल्याला दोन्ही पेरेंट्स पण मिळतात, पण 2 जे आहेत ते इंटरमिजिएट एक्सप्रेशनचे मिळतात. आपल्याला फक्त 2 पेरेंटल टाईप्स नाही, एक थर्ड टाईप पण इथे पण
जनरेट होतो, दॅट इज रो 1 कलर, राईट. आपली जिनोटिपिक अँड फिनोटिपिक रेशिओज आर आयडेंटिकल, सेम रेशिओज आहेत. तिसरा जो इंट्राजेनिक इंटरॅक्शन आपण शिकणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज मल्टिपल अलील्स. आता मल्टिपल अलील्स तुम्हाला माहिती आहेत 2 फॉर्म झाले एका जीनचे, पण या जीनमध्ये थोडंसं जरी म्युटेशन झालं तर या 2च्या ऐवजी जास्त फॉर्म्स असू शकतात, बनू शकतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टमध्ये जो एक्झाम्पल दिला आहे तो आहे ड्रोसोफिलाचा. इथे बघा फ्रूट फ्लाय. तर इथे ड्रोसोफिलामध्ये नॉर्मल विंग जे आहे दॅट इज वाईल्ड टाईप. हे जेव्हा प्लस असं दाखवलेलं असतं दॅट मीन्स इट इज वाईल्ड टाईप. म्हणजे ओरिजिनली जे अलील्स होते ते असे होते, प्लस व्ही स्मॉल जी आणि प्लस हे वाईल्ड टाईप आहेत. पण त्याच्यामध्ये कुठेतरी जीनमध्ये एक म्युटेशन झालं, एक कुठेतरी काहीतरी बदल झाला. जे अल्फाबेट्स आहेत जीनचे त्याच्यामध्ये कुठेतरी चेंज झाल्यामुळे काय होतं आहे की वेगळा कॅरेक्टर निर्माण होतो आहे, नवीन कॅरेक्टर निर्माण होतं आहे. असे जेवढे म्युटेशन झाले असतील तेवढे आपल्याला डिफरंट कॅरेक्टर्स दिसून येतात. ओके, सो नॉर्मल विंग्स तर झालेच, पण त्याच्यासोबत मग निक्ड विंग्स आले, नॉच्ड विंग्स आले, स्ट्रॅप विंग्स आले, वेस्टिजियल विंग्स आले. सगळ्यामध्ये काही ना काही म्युटेशन घडलेलं आहे अलीलमध्ये, ज्याच्यामुळे हे एवढे टाईप्स मिळाले आहेत. सो दिस इज कॉल्ड ॲज मल्टिपल अलील्स. ड्रोसोफिलामध्ये हा एक्झाम्पल आहे. ह्युमन्समध्ये पाहिलं तर ब्लड ग्रुपिंग जे आपण म्हणतो ए बी आणि ओ, हे जे 4 ब्लड ग्रुप तयार झाले दॅट इज एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील्स. ओके, थोडंसं अलीलमध्ये फरक झालं आणि त्याच्यामुळे काय झालं, नवीन ब्लड ग्रुप तयार झाला. सिमिलरली इथे पण तसंच आहे, थोडंसं चेंज झाल्यामुळे नवीन विंग कॅरेक्टर जे आहे ते तयार झालं. सो मोर दॅन 2पेक्षा जास्त अलील्स तयार झाले. लोकस त्यांचं लोकेशन सेम आहे, क्रोमोझोमवरती ते सेम लोकेशनवरती असतात आणि होमोलॉगस क्रोमोझोमवरती पण ऑब्व्हियसली सेम लोकेशनवरती असतात आणि यांना मल्टिपल अलील्स असं म्हणतो. तर तुम्हाला हे स्टडी करण्यासाठी तुम्हाला क्रॉस वगैरे नाही करायचं, फक्त हे एवढं लक्षात घ्या की मल्टिपल अलील्स असतात आणि ABO सिस्टम, ब्लड ग्रुपिंग सिस्टम इज अन एक्झाम्पल ऑफ मल्टिपल अलील्स. आता याच्यामध्ये एक जो डॉमिनंट कॅरेक्टर आहे तो नॉर्मल विंग्ज आहे आणि जो वेस्टिजियल विंग्ज म्हणजे विंग्ज ऑलमोस्ट नाहीच आहेत, याच्यामध्ये दिसतच नाही आहेत विंग्ज. सो दिस इज अ वेस्टिजियल कॅरेक्टर. ठीक आहे, हे पूर्ण एक रेंज आहे. म्हणजे नॉर्मल विंग्स एका टोकाला नॉर्मल विंग्ज आहेत आणि दुसऱ्या टोकाला वेस्टिजियल विंग्ज आहेत, म्हणजे विंग्ज नाहीच आहेत, ऑलमोस्ट नाही आहेत. सो दिस इज अन एंटायर, तुम्ही असं म्हणू शकता ग्रेडियंट तयार झाला एक समजण्यासाठी ग्रेडियंटसारखं तयार झालं आहे. सो एका अलीलमुळे हे तयार झालं, एका अलीलमध्ये म्युटेशन झाल्यामुळे हे तयार झालं आहे. ABO इज अनदर एक्झाम्पल. आता हे जे डिफरंट अलील्स आहेत हे डॉमिनंट रिसेसिव्ह पण असू शकतात, कधी कोडॉमिनंट असू शकतात किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स दाखवू शकतात. तर यांच्यामध्ये कुठलंही हे 2-3 डॉमिनंट रिसेसिव्ह हे रिलेशन असू शकतं किंवा कोडॉमिनंट रिलेशन असू शकतं किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स असू शकतं. तर हे 3 टाईप झालेत इंट्राजेनिक इंटरॅक्शनचे. आता आपण बघूयात इंटरजेनिक इंटरॅक्शनचा एक एक्झाम्पल आहे अँड दॅट इज कॉल्ड ॲज प्लिओट्रॉपी. प्लिओट्रॉपी इज द नेक्स्ट एक्झाम्पल. प्लिओट्रॉपी आपण ह्युमन्समध्ये स्टडी करू. एका डिझीज कॅरेक्टरमध्ये हे स्टडी करूयात. प्लिओट्रॉपी डिझीज आहे सिकलसेल अनिमिया. सिकलसेल अनिमिया तुम्हाला ऐकून माहिती असेल की याच्यामध्ये अनिमिया असतो. अनिमिया तुम्हाला माहिती आहे, जेव्हा ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे हेमोग्लोबिनची ती खूप कमी असते, लो असते, त्याला आपण अनिमिक म्हणतो कंडिशन. सिकलसेल अनिमियामध्ये काय होतं, जेव्हा ऑक्सिजन लेवल कमी होतो ॲटमॉस्फिअरमध्ये तेव्हा जे एक अनिमिक सिकलसेल अनिमिया पेशंट्स असतात त्यांचा जो RBC आहे, रेड ब्लड सेल आहे, तो गोलच्या ऐवजी चंद्रासारखा असतो, हाफ मून शेप असतो, क्रेसेंट शेप असतो, बनतो तो ऑटोमॅटिकली, त्याचं शेप चेंज होतं. त्याच्यामुळे काय होतं, ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे, RBCs रेड ब्लड सेल्स असतात ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे जे ऑक्सिजन कॅरी करतं. तर हे त्यांचं शेप बदलल्यामुळे त्यांची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी जी आहे ती खूप कमी होते आणि त्याच्यामुळे लोकांना ऑब्व्हियसली ऑक्सिजन न मिळाल्यामुळे वेरियस प्रॉब्लेम्स येतात. तर याच्यामध्ये सगळ्यात ऑब्व्हियसली द डॉमिनंट जीन इज नॉर्मल जे आहे, ज्याच्यामध्ये अनिमिया नाही आहे, हिमोग्लोबिन नॉर्मल आहे HbA
एच बीच्या वरती एक, सो दिस इज हाव त्याचं नॉमनक्लेचर असं आहे, त्यांनी दिलेलं नॉमनक्लेचर असं आहे. एच बी ए म्हणजे एच बी ए म्हणजे होमोझायगस कंडिशनमध्ये नॉर्मल ब्लड सेल्स असतात, आर बी सीज नॉर्मल असतात. आणि जेव्हा एच बी एस हा जो जिनोटाईप दिसतोय, हे कधी दिसतं जेव्हा सिकल सेल कॅरियर असतं. कॅरियर का? कारण याच्यामध्ये हा पण ॲक्टिव्ह आहे आणि हा पण ॲक्टिव्ह आहे, हे दोन्ही कॅरेक्टर्स दिसून येतात. तर हे ॲक्टिव्ह असल्यामुळे काय झालं आहे, काही जे आर बी सीज आहेत ते नॉर्मली कॅरी करू शकतात, पण याच्यामुळे काही आर बी सीज जे आहेत त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. सो माणूस आजारी असतो पण मरत नाही, डज नॉट डाय. पण जेव्हा जर दोन्ही एच बी एस असे जर अलील्स आले तर शक्यता नाही आहे वाचण्याची. जे बाळ आहे ते मरून जातं त्याच्यामुळे एच बी एस एकत्र आल्यामुळे. तर याच्यामध्ये बघा फिनोटाईप कॅरियर दाखवलं आहे त्यांनी. जिनोटाईप एच बी एस कॅरियरमध्ये एच बी एस आहे. सपोज दोन कॅरियर्स मेल आणि फिमेल दोन्ही जर कॅरियर्स असले आणि त्यांचं लग्न झालं तर मग गॅमेट्स असे तयार होणार एच बी ए आणि याच्यामध्ये 4 टाईपचे प्रोजेनी तयार होतील. सो दिस इज प्लिओट्रोपी. कुठले 4 टाईपचे प्रोजेनी तयार होणार? एच बी ए एक असेल, दॅट इज नॉर्मल म्हणजे ज्यांचे आर बी सीज प्रॉपर आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एक असणारे परत कॅरियर्स तयार होतील एच बी एस, ज्यांच्यामध्ये सिकल सेल कॅरेक्टर दिसेल. काही आर बी सीमध्ये हाफ मून किंवा क्रेझंट शेप्ड आर बी सीज असतील. आणि सगळ्यात शेवटचं आहे एच बी एस म्हणजे रिसेसिव्ह कॅरेक्टर. आणि याच्यात काय होणार आहे, द बेबी डाईज. ओके. सो सिंगल जीन, एक जीन आहे पण 2पेक्षा जास्त कॅरेक्टर्स ट्रेट्स ते कंट्रोल करतं. एकच जीन आहे, एकच जीनमध्ये म्युटेशन झाल्यामुळे हे दिसतंय. नॉर्मल और हेल्दी जीन एच बी एस डॉमिनंट, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं. तर हे नॉर्मल जे आहे हे डॉमिनंट आहे, दिस इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर. आणि हे इंटरमिजिएट जे आहेत ते कॅरियर्स आहेत, डिझीज कॅरियर्स आहेत. त्यांच्यामध्ये माइल्ड अनिमिया असतो पण इट इज नॉट लाईफ थ्रेटनिंग. आणि हे कधी होतं, जेव्हा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, लो होतं, तेव्हा त्यांना त्रास होतो. टोटल जे रिसेसिव्ह आहेत होमोझायगोट्स दे डाय ऑफ अनिमिया. तर 2 वेगवेगळे एक्सप्रेशन्स दिसून येतात इथे. ॲक्च्युली एक याची तर डेथच होऊन जाते जर रिसेसिव्ह असेल तर, पण हे नॉर्मल पण असू शकतात किंवा स्लाइटली अनिमिक पण असू शकतात. हां, हे 1:2:1 रेशो, जर त्यांचं 2 कॅरियर्सचं जर लग्न झालं तर 1:2:1 रेशो, पण 1 मेल्यामुळे आपण काय म्हणतो 1:2 रेशो. हेट्रोझायगोट्स जे आहेत ते 1:2. आणि हे कसं कळतं, जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली जेव्हा आर बी सीचा शेप बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे हाफ मून किंवा क्रेझेंट मून झालेलं आहे शेप याचा. सो दिस इज द लास्ट एक्झाम्पल. म्हणजे आपण याच्यात इंट्राजेनिकचे 3 एक्झाम्पल्स आणि इंटरजेनिकचा एक एक्झाम्पल हा प्लिओट्रॉपीचा, आणि इंट्राजेनिकचे 3 एक्झाम्पल्स कोडॉमिनन्स, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि मल्टिपल अलील्स. आता आपण डिव्हिएशन्स इथे आपलं संपतं. आता आपण पुढे जाऊयात. नाऊ वी विल स्टडी क्रोमोझोम्स डिस्कवर झालेले आहेत. डिव्हिएशन्स ऑब्व्हियसली त्याच्यामुळे डिस्कवर झालेले आहेत, पण ॲक्च्युली क्रोमोझोम्स म्हणजे काय, दॅट वी विल हॅव अ लुक ॲट. की क्रोमोझोम्स काय. आता इथे बघा या फोटोमध्ये इमेजमध्ये ॲक्च्युली तुम्हाला दिसेल हे ह्युमनचा कॅरिओटायपिंग आहे. याला कॅरिओटायपिंग म्हणतात. जेव्हा क्रोमोझोम्स आपण स्टडी करतो मायक्रोस्कोप खाली तर त्याला कॅरिओटायपिंग म्हणतात. तर हे सगळे 46 क्रोमोझोम्स अरेंज आहेत, म्हणजे 23 पेअर्स हे जे आहेत हे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत, राईट. याच्यामध्ये थोडंसं कलर दिलं आहे त्यांनी, सो दॅट हे आर्टिफिशियली कलर दिला आहे. म्हणजे ॲक्च्युली आपले क्रोमोझोम्स असे रंगीत नसतात. हे आपण आर्टिफिशियली त्यांनी जेव्हा इमेज काढली आहे तेव्हा त्याच्यामध्ये कलर दिलं आहे. का कलर दिलं आहे? कारण तुमच्या लक्षात येईल क्रोमोझोममध्ये काही डार्क रिजन्स आहेत आणि काही लाईट रिजन्स आहेत. तर ते लक्षात येण्यासाठी हे कलर्स दिलेले आहेत. तुम्हाला लक्षात येईल हे जे आपण नंतर बघूयात हे डार्क रिजन्स म्हणजे काय आणि लाईट रिजन्स म्हणजे काय. पण आत्तासाठी लक्षात ठेवा की क्रोमोझोममध्ये 2 रिजन्स दिसत आहेत, लाईट आणि डार्क. आता क्रोमोझोम हा शब्द याचा अर्थ काय? क्रोमा इज कलर, सोम इज बॉडी. सो दीज आर कलर्ड बॉडीज. आता कलर्ड बॉडीज असं नाव का दिलं आहे? जेव्हा स्टेन टाकतो आपण कुठल्याही सेल्स असतील, काही असेल, टिश्यू असेल, त्याच्यावर जेव्हा आपण स्टेन टाकतो आणि जर तो स्टेन
न्यूक्लियर असेल तर न्यूक्लियसमध्ये आपल्याला फक्त कलर दिसतो, बाकी कुठेही आपल्याला कलर दिसत नाही सेलच्या आतमध्ये. सो न्यूक्लियसमध्ये कलर दिसल्यामुळे या बॉडीजना त्यांनी क्रोमोझोम असं नाव दिलेलं आहे. वॉल्डेअर नावाच्या सायंटिस्टने हे काम केलं आहे नाव देण्याचं. सो व्हॉट आर क्रोमोझोम्स तुम्हाला माहिती आहे, डी एन ए आणि प्रोटीन्स जेव्हा असोसिएट होतात तेव्हा क्रोमोझोम्स तयार होतात, आणि एक पार्ट जो असतो क्रोमोझोमचा त्याला आपण जीन असं म्हणतो. साईज जे आहे ते व्हेरी करतं. खूप छोटे असतात क्रोमोझोम्स. तुम्हाला मिलीमीटर माहिती आहे, 1 मिलीमीटर केवढा असतो, त्याच्यापेक्षा 10 पटीने छोटा असू शकतो क्रोमोझोम, किंवा 33 मिलीमीटर्सपर्यंत पण असू शकतो. म्हणजे खूप व्हेरिएशन आहे साईजमध्ये, आणि थिकनेसमध्ये पण भरपूर व्हेरिएशन आहे. पण छोटे असतात मोस्टली क्रोमोझोम, मायक्रोस्कोप खालीच व्यवस्थित दिसून येतात. प्रॉपर्टीज काय करतात हे, सेल डिव्हिजनच्या वेळेस ते सेपरेट होतात, सेग्रिगेट होतात, वेगवेगळ्या गॅमेट्समध्ये जातात मियोसिसच्या वेळेस, आणि व्हेरिएशन त्यांच्यामुळे होतं, त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. हे सगळं तुम्ही 11वीत शिकलेलं आहात सेल डिव्हिजन नावाच्या चॅप्टरमध्ये. क्रॉसिंग ओव्हर होतं, क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे कॅरेक्टर्स व्हेरिएशन होतात त्याच्यामुळे. केमिकल कॉम्पोजिशन काय, त्यांच्यामध्ये डी एन ए असतो, प्रोटीन्स असतात, त्याला हिस्टोन प्रोटीन्स म्हणतो, आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स पण असतात. हे पण तुम्ही स्ट्रक्चर स्टडी केलं आहे 11वीत. फंक्शन काय आहे, कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, म्हणजे जे इनहेरिटन्स आपण म्हणतो, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे कॅरेक्टर्स ट्रान्सफर होतात ते या क्रोमोझोम्समुळे ट्रान्सफर होतात. नंबर कसा असतो ते वेरी करतो. प्रत्येक इंडिव्हिज्युअल स्पीशीजमध्ये हा नंबर जो आहे तो वेगवेगळा असतो. ह्युमन्समध्ये 46 क्रोमोझोम्स असतात इन ऑल टोटल, म्हणजे 23 पेअर्स असतात. त्याच्यात 2 जे क्रोमोझोम्स नंतर तुम्ही शिकणार आहात, दे आर कॉल्ड एज सेक्स क्रोमोझोम्स. म्हणजे आउट ऑफ 23 पेअर्स 22 जे आहेत ते ऑटोझोम्स आपण म्हणतो, जे नॉन सेक्स क्रोमोझोम्स आहेत, आणि जे 2 क्रोमोझोम्स आहेत एक्स आणि वाय मेलमध्ये इन ह्युमन्स, आणि एक्स आणि एक्स इन फिमेल, सो ते ह्युमन फिमेल. सो हे जे 2 आहेत टाईप्स, दोज आर द सेक्स क्रोमोझोम्स, ज्याच्यामुळे बाळाचं सेक्स तयार होतं, निर्माण होतो किंवा जनरेट होतं, आयदर मेल ऑर फिमेल. नंबर ऑफ क्रोमोझोम्सवरून आपण एक क्लासिफिकेशन करतो. नंबर ऑफ क्रोमोझोम्स कसा असू शकतो, आयदर इट कॅन बी इन मल्टिपल. फॉर एक्झाम्पल, सपोज माझ्याकडे नंबर आहे क्रोमोझोमचा, तर त्याचे 2 दुप्पट असू शकतं, सो 2n, तिप्पट असू शकतं 3n, किंवा 4 टाइम्स असू शकतं 4n, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो याला आपण यूप्लॉइडी असं नाव दिलं आहे. जेव्हा मल्टिपल्समध्ये असतं, जेव्हा आपण त्याला एका नंबरनी मल्टिप्लाय करू शकतो, तेव्हा त्याला यूप्लॉइडी असं म्हणतो. आणि अनयूप्लॉइडी म्हणजे काय, त्या क्रोमोझोम नंबरमध्ये एक काहीतरी आयदर वाढतं किंवा कमी होतं, ऑड नंबर असू शकतो, म्हणजे आयदर +1, -1, +2, -2 असं असतं. देन इट इज कॉल्ड ॲज अनयूप्लॉइडी. अनयूप्लॉइडीमध्ये 2 आहेत, कमी झाला नंबर तर हायपो, जास्त झाला नंबर तर हायपर. तर जास्त झालं तर त्याच्यात 2 हे आहेत, ट्रायझोमी म्हणजे 2n+1, कुठेतरी 3 क्रोमोझोम्स झाले तयार. टेट्राझोमी 2n+2 म्हणजे 2 एक्स्ट्रा क्रोमोझोम्स आले. आणि हायपोप्लॉइडीमध्ये कमी झालं आहे, सो मोनोझोमी म्हणजे 2n-1, एक कमी झाला आहे. नलिझोमी म्हणजे 2n-2 म्हणजे अजिबातच नाही. सो हा चार्ट जो आहे तो नंबरसाठी आहे, प्लॉइडी. सो एक रिपिटेशन आहे, म्हणजे एक्स बेसिक नंबर जर एक्स आहे क्रोमोझोम एका सेलमध्ये, तर त्याचे किती टाइम्स हे आयदर इन्क्रीज होतं आहे किंवा डिक्रीज होतं आहे. एक्झॅक्ट मल्टिपल असेल तर त्याला आपण यूप्लॉइडी म्हणतो. मोनोप्लॉइड किंवा हॅप्लॉइड असू शकतं, डिप्लॉइड असू शकतं, ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड. आपण जे गहू जे आपण खातो, वीट, ते जनरली टेट्राप्लॉइड व्हरायटीचं असतं, 4n असतं त्याच्यामध्ये. अनयूप्लॉइडी म्हणजे काय, जेव्हा नंबर कमी होतो किंवा एकाने वाढतो, आयदर ॲडिशन ऑर डिलिशन. यापुढे आपण स्ट्रक्चर बघूयात, ॲक्च्युली क्रोमोझोम्स कसे दिसतात. तर क्रोमोझोम स्टडी करण्यासाठी तुम्ही सेल डिव्हिजनमध्ये सगळे फेजेस स्टडी केले आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. सो मेटाफेजमध्ये जेव्हा ते क्रोमोझोम्स इक्वेटरवर लाईन्ड असतात, तेव्हा सगळ्यात व्यवस्थित त्यांना स्टडी करता येतं, त्यांचं स्ट्रक्चर सगळ्यात चांगल्या रीती आपण बघू शकतो. सो काही ट्रीटमेंट्स आर्टिफिशियली आपण देऊ शकतो, ज्याच्यामुळे क्रोमोझोम्स मेटाफेजमध्येच थांबतील, ते पुढे जाणार नाही, अरेस्ट होतात. सर असं करून जेव्हा आपण स्लाईड बनवतो तेव्हा आपल्याला दिसतं, मायक्रोस्कोप खाली स्टेन करून आपल्याला दिसतं कंडेन्स्ड क्रोमोझोम्स इन मेटाफेज. सो हे असं एक इमेज
मी घेतला आहे इंटरनेटवरून. हे बघा, इथे तुम्हाला दिसेल हे जे क्रोमोझोम्स आहेत हे एकदम व्यवस्थित दिसत आहेत. 2 आर्म्स दिसत आहेत. कुठले कुठले टाईप्स आहेत क्रोमोझोम्सचे. तर क्रोमोझोम्सचे 4 टाईप्स असू शकतात. मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक, टिलोसेंट्रिक आणि सबमेटासेंट्रिक, हे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर हे सगळं स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी मायक्रोस्कोप इज द बेस्ट. सो दीज आर द 4 टाईप्स. मेटासेंट्रिकमध्ये काय होतं, इट इज इन द सेंटर. सेंट्रोमियर कुठे असतो त्याच्यावर हे 4 टाईप्स डिसाईड केलेत. जर सेंट्रोमियर सेंटरला असेल तर मेटासेंट्रिक, एका कोपऱ्यात असेल वन साईड कडे एका साईडकडे जास्त हे असेल तर सबमेटासेंट्रिक. ॲक्रोसेंट्रिक म्हणजे खूपच टोकाकडे आलं तर इट्स लाईक अ जे शेप, तर त्याला ॲक्रोसेंट्रिक म्हणतो. आणि टिलोसेंट्रिक म्हणजे एकदम शेवटी जिथे टिलोमियर, जिथे एंड होतो क्रोमोझोम, तिथे जर सेंट्रोमियर आला तर त्याला आपण टिलोसेंट्रिक म्हणतो. सो दिस इज टिलोसेंट्रिक, एका एंडला सेंट्रोमियर आला. सो डिपेंडिंग अपॉन सेंट्रोमियर पोझिशन हे 4 प्रकारचे क्रोमोझोम्स असू शकतात. आता क्रोमोझोमचं अजून डिटेलमध्ये स्ट्रक्चर जे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तो असा आहे. इथे बघा, त्यांनी पहिल्या याच्यात सेंट्रोमियर दाखवलं आहे, क्रोमोनेमॅटा दाखवला आहे आणि हे मॅट्रिक्स दाखवलं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला माहिती पाहिजे क्रोमॅटिड काय आहे. जे डबल स्टँडर्ड DNA मॉलिक्यूल आहे त्याला आपण क्रोमॅटिड म्हणतो. आणि मग त्या DNA सोबत जेव्हा हिस्टोन प्रोटीन्स आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स जेव्हा अटॅच होतात त्याच्यासोबत, तेव्हा ते क्रोमोझोम फॉर्म करतं. बेसिकली खूप कंडेन्स आहे, त्याला खूप कॉइलिंग करून त्याला कंडेन्स केलेलं असतं त्या क्रोमोझोमला. सो याचे एक एक आपण पार्ट्स बघूयात. प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणजे फर्स्ट जिथे ते कुठेतरी बारीक होते, कन्स्ट्रिक्शन होते, त्याला आपण सेंट्रोमेअर पण म्हणतो. इथे काय होतं, क्रोमॅटिड्स इथे अटॅच होतात आणि इथे कायनेटोकोर नावाचा एक डिस्क असतो, एक प्लेट असते छोटीशी, जिथे स्पिंडल फायबर अटॅच होतात. जेव्हा तुम्हाला माहिती आहे की मेटाफेज झाल्यानंतर ॲनाफेजमध्ये हे स्पिंडल फायबर्स जे आहेत ते पुल करतात आणि हे क्रोमोझोम्स जे आहेत ते सेपरेट होतात आणि टुवर्ड्स अ पोल जातात. तर हे स्पिंडल फायबर्स अटॅच होण्यासाठी जो पॉईंट आहे दॅट इज द डिस्क विच इज कॉल्ड ॲज कायनेटोकोर. हे प्रायमरी सेंट्रोमियरच्या तिथे असतं. ओके. दुसरा आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन. हे एकापेक्षा जास्त पण असू शकतात, कधी कधी 2 सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्स असतात. हे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन्समध्ये एक असतो तो न्यूक्लिओलर ऑर्गनायझर असतो, म्हणजे जिथे न्यूक्लिओलस जे आहे ते ऑर्गनाईज होतं. तुम्हाला माहिती आहे जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा भरपूर चेंजेस होतात सेलमध्ये. न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर होतो, न्यूक्लिओलस डिसअपिअर होतो. हे सगळं जे ऑर्गनायझेशनचं काम आहे हे न्यूक्लिओलर ऑर्गनायझर करतो. सो हे न्यूक्लिअर ऑर्गनायझर हे सेकंडरी कन्स्ट्रक्शनमध्ये असतं. कधीकधी एक्स्ट्रा पार्ट असतो, सॅटेलाईट क्रोमोझोम्स म्हणतात त्याला. दॅट सॅटेलाईट बॉडी जे म्हणतो ते पण त्या सेकंडरी कन्स्ट्रक्शनमध्ये असू शकतं. जे एंड्स असतात क्रोमोझोमचे त्याला टिलोमियर नाव दिलं आहे. टिलोमियर खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही कधी जर वाचलं असेल किंवा त्याच्यावर नोबेल प्राईज मिळालं आहे, डिस्कवरी ऑफ टिलोमियर. टिलोमियरचं फंक्शन इम्पॉर्टंट आहे. एका सेलचं किती वेळा डिव्हिजन होतं ते त्या टिलोमियरच्या लेंथवर असतं. खूप जर टिलोमियर लेंथ शॉर्ट झाली तर मग सेल डिव्हिजन ऑब्व्हियसली द सेल कधी ना कधी कुठल्या तरी पॉईंटला येऊन मरणार, राईट. तर हे टिलोमियर महत्त्वाचं आहे एका सेलमध्ये. सॅटेलाईट बॉडी किंवा SAT सेकंडरी कन्स्ट्रक्शनमध्ये असू शकतं. ओके. क्रोमोनेमॅटा काय आहे, अनब्रांच्ड लॉंग हायली कॉइल्ड क्रोमॅटिडच्या एक्सटेंडिंग थ्रू द लेंथ ऑफ द क्रोमॅटिड. सो दिस इज द क्रोमोनेमॅटा. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम काय आहे, 2 क्रोमॅटिड सेंट्रोमियरला जॉईन झाले की त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. ठीक आहे. 2 क्रोमॅटिड येतात आणि सेंट्रोमियरला जॉईन होतात. आणि क्रोमॅटिड पण खूप कंडेन्स स्ट्रक्चर आहे. ओके. इव्हेंच्युअली ते खूप जास्त कंडेन्स होतं. लास्ट आपण बघूयात सेक्स क्रोमोझोमबद्दल. याच्याबद्दल आपण थोडंसं तिथे बोललो होतो फर्स्ट क्रोमोझोमच्या स्लाईडमध्ये. XY मेलमध्ये असतो आणि XX फिमेलमध्ये असतो. सो इथे तुम्हाला XYचं स्ट्रक्चर दाखवलं आहे. याच्यात बघा, Y क्रोमोझोम आहे त्याचा आर्म जो आहे तो एक छोटा आहे, एक खूप मोठा आहे. X क्रोमोझोम आहे तो ऑब्व्हियसली मेटासेंट्रिक आहे, इथे दिसतं तुम्हाला सेंटरला आहे सेंट्रोमियर, त्यामुळे दोन्ही आर्म्स जे आहेत ते इक्वल आहेत, क्रोमोझोम आर्म्स इक्वल आहेत. आणि इथे जे इक्वल आर्म्स दिसत आहेत तुम्हाला, दोज आर द होमोलॉगस, म्हणजे ते सिमिलर आहेत, त्यामुळे त्याला होमोलॉगस रिजन म्हटलं आहे. आणि हे जे लेंथमध्ये डिफरन्स आहे, याचं शॉर्ट आहे वायचं आणि एक्सचं लॉंग आहे, तर याला हे नॉन होमोलॉगस रिजन म्हटलं आहे.
ऑब्व्हियसली जर एक्स एक्स असेल फिमेलमध्ये जसं असतं, देन दे विल ओनली हॅव 2 होमोलॉगस रिजन्सच असणार आहेत त्यांच्यामध्ये. नॉन होमोलॉगस रिजन नसेल एक्स एक्स क्रोमोझोममध्ये, राईट. तर हे कशामुळे, याच्यामुळे सेक्स डिटरमाइन होतं, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. हे ह्युमन्समध्ये एक्स आणि वाय हे असतात. याच्यामध्ये होमोलॉगस नॉन होमोलॉगस दोन्ही रिजन्स दिसून येतात. होमोलॉगस रिजनमध्ये सेम जीन्स असतात आणि नॉन होमोलॉगसमध्ये डिफरंट जीन्स असतात, सिमिलर जीन्स नसतात. क्रॉसिंग ओव्हर कुठे होतं, तर हे होमोलॉगस रिजन जे हे जे लॉंग आर्म्स आहेत इथेच फक्त क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. नॉन होमोलॉगसमध्ये ऑब्व्हियसली क्रॉसिंग ओव्हर होणार नाही. त्याच्यामध्ये डिफरन्स बघा. हा मेटासेंट्रिक आहे, म्हणजे इथे आहे, त्याचं सेंटरलाच आहे, स्ट्रेट आहे, रॉड लाईक आहे, लॉंग आहे वायपेक्षा. वाय जो आहे तो ॲक्रोसेंट्रिक आहे, टुवर्ड्स दी एंड आहे, एकदम एंडला नाही आहे, टिलोसेंट्रिक नाही आहे, टिलोसेंट्रिकपेक्षा थोडा आतमध्ये आहे. म्हणजे ते 2 आर्म्स दिसून येतात, एक छोटा आर्म दिसतो आणि एक मोठा आर्म दिसतो. आता याच्यात यांनी मेन्शन केलं आहे लार्ज अमाऊंट ऑफ एक्सटेंडेड रिजन ऑर यूक्रोमॅटिन, आणि याच्यात स्मॉल अमाऊंट ऑफ यूक्रोमॅटिन. यूक्रोमॅटिन म्हणजे काय, मी फर्स्ट स्लाईड, क्रोमोझोमच्या फर्स्ट स्लाईडमध्ये दाखवलं तुम्हाला, काही रिजन्स डार्क स्टेंड आहेत आणि काही रिजन लाईट स्टेंड आहेत. सो जे डार्क स्टेंड आहेत ते रिजन्स आहेत त्याला आपण हेटेरोक्रोमॅटिन म्हणतो, आणि जे रिजन लाईट स्टेंड आहेत त्याला आपण यूक्रोमॅटिन म्हणतो. तर हे याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ लाईट स्टेन रिजन आहे, ज्याच्यामध्ये जास्त स्टेन नाही आहे, सो दॅट मीन्स इट इज यूक्रोमॅटिन. आता हे लाईट का स्टेन आहे, कारण तिथे DNA जो आहे तो खूप टाईटली पॅक नाही आहे, त्यांच्यामध्ये स्पेस आहे. आता हा स्पेस कशासाठी वापरतो आपण, एक्सप्रेशनसाठी. पुढच्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर 4मध्ये तुम्ही शिकाल की DNA कसा एक्सप्रेस होतो आणि त्याचा प्रोटीन कसा तयार होतो. तर हे जे एक्सटेंडेड रिजन आहे यूक्रोमॅटिनचा, तिथे त्याचा फंक्शन याच्यासाठी आहे, सो दॅट DNA एक्सप्रेशन होऊन प्रोटीन तयार होऊ शकतो. तर एक्समध्ये हा जास्त आहे, म्हणजे जास्त एक्सप्रेशन आहे, म्हणजे जास्त जीन्स एक्सप्रेसिव्ह आहेत त्याच्यामध्ये. वायमध्ये हा पार्ट कमी असतो. आता ऑब्व्हियसली यूक्रोमॅटिन जास्त आहे, म्हणजे हेटेरोक्रोमॅटिन जो आहे तो रिव्हर्स असणार आहे. सो याच्यामध्ये हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे डार्कली स्टेन रिजन कमी आहे एक्समध्ये, आणि वायमध्ये डार्क रिजन जास्त आहे, डार्कली स्टेन रिजन जास्त आहे. इथे डार्कली स्टेन रिजन जास्त असल्यामुळे जेनेटिकली हा कमी ॲक्टिव्ह आहे. इथे हे कमी असल्यामुळे हेट्रोक्रोमॅटिन कमी असल्यामुळे इथे जास्त ॲक्टिव्ह आहे, DNA जास्त ॲक्टिव्ह आहे, म्हणजे जास्त एक्सप्रेशन होतं आहे, म्हणजे जीन्स एक्सप्रेस होत आहेत तिथे. ऑब्व्हियसली लेंथमध्ये हा लॉंग असणार आहे आणि हा शॉर्ट असणार आहे. नॉन होमोलॉगस रिजन याचा लॉंग आहे, याचा शॉर्ट आहे. याच्यावर हे जे नॉन होमोलॉगस रिजन आहे इथे एक्स लिंक्ड जीन्स असतात, आणि वायमध्ये इथे नॉन होमोलॉगस रिजनमध्ये वाय लिंक्ड जीन्स असतात. हे लिंक्ड जीन्स काय आहेत हे आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, की लिंक्ड जीन्स काय आहेत आणि त्यांचं काय महत्त्व आहे.